आम्रपाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे पुरणपोळी। डाळ शिजवून घेतलेली आहे मी, 7-8 शिट्ट्या केल्या। बघा डाळ मऊसूत शिजलेली आहे। बघा डाळ किती मऊसूत शिजली आहे। गूळ टाकायचा, 1.5 वाटी डाळ घेतली होती, 1 बाउल गूळ बस होती त्याला। थोडीशी हळद टाकूया, रंग सुरेख येतो त्याने। विलायची काढून घेऊया। गूळ विरघळून घ्यायचा, हलवत राहायचं, खालून करपतं नाही तर। जर तुम्ही साखरेचं खात असाल तर आहा काय सुंदर वास येतोय। झालंच आहे आता घट्ट। थंड झालं की आपण चाळणीतून काढू। बघा थोड्या वेळातच कसं घट्ट झालेलं आहे। आता आपण खाली पातेलं ठेवू आणि त्याच्यावर चाळणी आणि ह्याच्यातून पुरण गाळायचं आहे। पुरणामध्ये गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या मनाने करू शकता, कमी जास्त। आणि मी विलायची पूड टाकली, तुम्ही जायफळ किंवा विलायची पूड दोन्ही पण टाकू शकता। अशा पद्धतीने मी संपूर्ण पुरण चाळणीमधून गाळून घेतलं। बघा काय सुंदर पुरण झालं आहे। बनवण्यासाठी एवढं पीठ आणि एवढं पुरण घेत असते मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पुरण बघून घेऊ, लाटून तयार आहे। आता भाजून घेऊया। तवा गरम व्हायला ठेवला।